नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 20 फेब्रुवारी 2026. आता मी काल कोल्हापूरला गेलेलो. म्हणजे का गेलो कारण की मला पॅन्टा घ्यायच्या होत्या ना घालायला. 3 पॅन्टा घ्यायच्या होत्या आणि एक टी शर्ट घ्यायचे होते. आणि इथनं घेणार होतो. म्हटलं इथं लय महाग भेटणार, 500, 600, 700 रुपयाला एक पॅन्ट भेटणार म्हटलं. मग म्हटलं तिकडं कोल्हापूरला गांधीनगरला 1000ला 3 पॅन्ट येतात म्हटलं. कोल्हापुरात गेलो. इथनं नाही, पहिला इथनं कराडच्या इष्टीत बसलो आमच्या गावातनं. तिथे कराडमध्ये उतरलो कारण की इथं आमच्या गावात लय करून कोल्हापूरच्या इष्ट्या नसतात ना, सकाळच्या इष्टा असतात कोल्हापूरच्या. मग ती इष्टी गेलेली सकाळची लवकर गेली ना. मग मी स्टँडवर गेलेलो 8ला, मग ती इष्टी गेलेली 7ला सकाळी लवकर. मग पहिला कराडच्या इष्टीत बसलो, कराडला गेलो. मग तिथं कोल्हापूरच्या इष्ट्या ढिग असतात ना, मग तिथं कोल्हापूरच्या इष्टीत बसलो. तिथं 2 तासात पोचलो कोल्हापूरला. परत तिथनं रिक्षाने गेलो गांधीनगरला. मग तिथनं गांधीनगरला गेलो आणि तिथं उतरलो. मग एक दोस्त भेटला अमरावतीवरनं आलेला, त्याला पण कपडे घ्यायचे होते ना, म्हणून तो पण गांधीनगरला आलेला. आणि तो आलेला ग्राउंडला, म्हणजे ग्राउंड होता ना त्याचं इथं कोल्हापूरमध्ये. मग तो मला कपडे घ्यायचे आहेत, मला इथं स्वस्तात भेटतात म्हणे. मग मी म्हणलं मला पण कपडे घ्यायचे, चला जागा घेऊया म्हटलं. मग गेलो दुकानात आणि की ठीक आहे, ह्यो एक शर्ट घेतला. ह्यो एक शर्ट म्हणजे 300 रुपयाला एक शर्ट आहे. ह्यो चांगला आहे, एकदम असा जाड स्ट्रेचेबल शर्ट आहे. 300 रुपयाला शर्ट घेतला ह्यो टी शर्ट. आणि ही एक पॅन्ट घेतल्या, ही एक पॅन्ट आणि ही एक पॅन्ट, अशा 3 पॅन्ट घेतल्या त्या मी. ही जरा निळी सफेद आहे आणि ही जरा ब्लॅकमध्ये सफेद. एवढी पण ब्लॅक नाही, थोडी सफेद आहे जरा ब्लॅकमध्ये. म्हणजे थोडक्यात राखाडी म्हणायची पॅन्ट. ही राखाडी पॅन्ट आहे. ही पाकच निळी घेतली मी पॅन्ट. म्हणजे का घेतल्या, ही उठून दिसतं ना कलर लांबनं. म्हणजे दररोज घालायला पॅन्टा घेतल्या त्या एकदम स्वस्तात मस्त. आणि कितीला घेतल्या त्या, 1000ला 3 पॅन्टा घेतलेल्या. ह्या किती, 1000ला 3. म्हणजे पडली कितीला ही पॅन्ट, पडल्या कितीला, 330 रुपयाला एक पॅन्ट पडली. 330 रुपयाला एक पॅन्ट. म्हणजे 1000मधलं फक्त 10 रुपये बाजूला काढायचं. 1000मधलं फक्त 10 रुपये बाजूला काढायचं. 330 रुपयाला ह्या पॅन्टा पडते त्या. आणि हा शर्ट 300 रुपयाला. म्हणजे बरोबर 1300ची कपडे आणले मी सगळी. किती, 1300ची. आणि इथनं घेतली असती तर मग 700-800 रुपयाला एक पॅन्ट आली असती. एवढंच 1300 रुपयामध्ये एवढं काय आलं नसतं कपडे. म्हणून म्हणलं आपलं गांधीनगरला जा म्हणलं कोल्हापूरपासून. मग गेलो ना आणली एवढी कपडे. कारण की दररोज नाईट पॅन्ट घालून ती कंटाळा आला आहे ना, सारखं नाईट पॅन्ट घालायचं. म्हणून म्हणलं आपलं दररोज ह्याच पॅन्टा घालायला सुरुवात करूया म्हणलं जीन्सच्या. ती नाईट पॅन्ट नकोच वाटते. अजून 2-3 शर्ट घेणार होतो, पण पैसे कमी होतं ना माझ्याकडं. पैसे नव्हतं एवढं. एक 2000 रुपये घेऊन गेलो फक्त. कारण की माझा पगार झालेला ना, पगार झालेला म्हणून 2000 घेऊन गेलो फक्त. म्हणलं 1000-1200मध्ये येतील कपडे म्हणलं. बाकीचं काय गाडी खर्चाला इकडे तिकडं खायला प्यायला, म्हणून 2000 घेऊन गेलो. जर पगार झाला नसता तर मग गेलो नसतो. जेव्हा पगार झाला असता नाही तेव्हाच गेलो असतो. आता मला कपडे काढायची ती वाळलेले कपडे. ती काय कालपासून दोरीवर पडली ती कपडे. आता काढून नेतो आत. ठीक आहे, ह्यो पण माझा शर्ट आहे. पॅन्ट ही काल धुतलेली ना, कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं बघा. हे धुतलेलं हाय अशी अजून इथंच पडलेली, काढली नाही. गडबडीत काढली नाही ना काल. ही वाळलंय का, ही नाही वाळलं. वाळलंय हे शर्ट, वाळाय का, वाळाय. म्हणजे अशी वाळलेले कपडे काढायला लागतात ना दररोज. म्हणजे कळत नाही ना कुठलं वाळले कपडे कुठलं नाही ते. हो
कपडे मला धरा येईना अशी धरतो काकत. चिमटा असल्यामुळं निघत नाही लवकर. चिमटा काढायला लागतं या. साडी काढायला पाहिजे. 3 चिमट्या लावल्या साडीला. वाऱ्यानं उडून जाते ना, त्यामुळं 3 चिमटे लावली साडीला. आता ही सगळी कपडे नेतो घरात नेऊन ठेवतो. शर्ट वाळायला बघायला पाहिजे मला. एक खांद्यावर टाकतो असं. वाळलाय जेवढे वाळलंय तेवढं नेतो घरात. हे बघा कशा आहे ते. अरे पडलं काय सगळं खालीच पडलं. हे बघा असे कपडे घेतलेले अंगावर. चलो आता नेऊन ठेवतो घरात. या खांद्यावर आणि या खांद्यावर कपडे. ओहो प्यान पडू नका. चप्पल काढतो. इथं ठेवतो पहिला. हा वाळलेले कपडे कुठं नाही ठेवतो. नाही ठेवायचे ते बघ. तू तवर का टाकले ते. ही सगळी हा बॅरेल भरलाय की. दोन्ही पण बॅरेल भरल्यात. कुठलं तो भरलाय की. तिसरा बॅरेल कशाला भरायचा आहे. तिसरा बॅरेल भर म्हणतील पप्पा. पण तिसरा बॅरेल कशाला. एवढे 2 बॅरेल असताना, एवढी टाकी असताना कशाला उगाच भरायचं आहे. एवढ्या बारड्या भरल्या त्या. हे काय 3 बारड्या तरी पण हा बॅरेल भर म्हणतात. कारण की इकडं 2 बॅरेल भरलेलं आहे ती टुमटुमीत. ही 2 बॅरेल इकडं भरलेली ती टुमटुमीत. तरी पण पप्पा म्हणते ती हा बॅरेल भरा. हा बॅरेल. पण काय गरज नाही एवढी बॅरेल भरायची. कारण की दररोज पाणी येते. मगाशी पाणी आलेलं. सकाळी पण पाणी आलेलं. मगाशी पण आत्ता पण पाणी आलं बघा. ठीक आहे पाणी आलं फक्त टाकीला जोडले वरच्या पाईप. आत्ता पण आलं म्हणजे 2 टाईम पाणी येते.